नमस्कार मंडळी, कसे आहात? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती। आम्ही आलो आहोत जंजिरा किल्ल्यातून सरळ काशीद बीचला आणि काशीद बीच खूप सुंदर आहे आणि सगळ्यात स्वच्छ बीच हा अलिबागचा म्हणून काशीद बीच आहे। तर इथे एकदा तरी नक्की या, खूप सुंदर आहे। मी तुम्हाला सगळा व्ह्यूसुद्धा दाखवते। खरंच खूप छान आहे आणि व्लॉग खूप मोठा होत होता म्हणून मी पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे सगळा, की आम्ही कुठे राहिलो, कसं राहिलो, काय काय फिरलो ते सगळ्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवेलच। सर्वात आधी आम्ही तिथे जाऊन हॉर्स रायडिंगचा अनुभव घेतला आणि तो सुद्धा खूप छान होता। मी पहिल्यांदाच असा काहीतरी अनुभव घेत होती। याआधी मी कधीच घोड्यावर बसली नाही आहे। खरंच भीतीसुद्धा वाटत होती, पण खूप छान अनुभव होता। मी सुद्धा बसली, बहीण बसली, माऊ बसली आणि तिथे खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या। जर तुम्हाला घोडागाडीत बसायचं, घोड्यावर बसायचं, उंटावर बसायचं, असे वेगवेगळे प्राणीसुद्धा तिथे होते। आणि शनिवारी जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी तिथे असतात, पण आम्ही शनिवारी नव्हतो तिथे। तर मग त्यावेळेला जेवढ्या ॲक्टिव्हिटी असतील तेवढ्या आम्ही केल्या आणि एन्जॉय केलं। वातावरणसुद्धा खूप सुंदर होतं, प्रसन्न असं वातावरण होतं। आम्ही मुद्दाम होऊन संध्याकाळच्या वेळेला आलो, जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं की आम्ही दुपारून जंजिऱ्याला जाऊ आणि संध्याकाळून मग बीचवर जाणार आहोत, कारण दुपारच्या वेळेला खूप ऊन असतं आणि एवढं एन्जॉय करता येत नाही बीचवर, वाळूसुद्धा गरम असते। पण आमचा निर्णय चांगला ठरला आणि संध्याकाळची वेळ खूप अशी प्रसन्न आणि एकदम सुंदर वाटत, समुद्रसुद्धा खूप सुंदर वाटत होता। म्हणून हे सगळं दृश्य फक्त डोळ्यात साठवून घ्यायचं होतं, मस्त फिरायचं होतं आणि एन्जॉय करायचा होता हा दिवस, कारण पुन्हा पुन्हा कधी येणार माहीत नाही। नंतर पाण्यात जाऊन सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं। इथे माऊ आणि माऊचे पप्पा आता स्विमिंगला जात आहेत, तर मजा आली। आधीसुद्धा आम्ही गेलेलो आहोत अंदमानला, तेव्हा सुद्धा माऊनी खूप एन्जॉय केलं होतं। पण यावेळेस फक्त एक खास गोष्ट होती की माझ्या बहिणीने समुद्र कधीच पाहिला नव्हता, तिचा पहिला अनुभव होता आणि ती खूप आनंदात होती, कारण ती आयुष्यात पहिल्यांदा बीचवर येत होती, समुद्र पाहत होती आणि एन्जॉय करत होती। समुद्रकिनारी आल्यावर खरंच खूप सुंदर वाटतं, छान वाटतं, मला तर खूप आवडतं। आणि खरंच एकदा तरी अशा ठिकाणी भेट द्यायची जिथे निवांत माणूस बसेल आणि सगळं टेन्शन विसरून जाईल। आणि एकदा तरी असं या ठिकाणी नक्की भेट द्या किंवा अशा ठिकाणी नक्की भेट द्या। आयुष्य खूप सुंदर आहे आणि खूप लहानसुद्धा आहे,
तर मग आयुष्य एन्जॉय करा. या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद असतो. नक्की स्वतःसाठी वेळ काढा आणि अशा सुंदर ठिकाणी येण्याची मजा नक्की घ्या. Find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. Life lessons come one in a dozen. The other 11 give something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Yeah. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. सूर्य मावळतीला आलेला आहे. आता इथून सुद्धा निरोप घ्यायची वेळ आली. खूप मस्त वाटलं. अलिबाग खूप वारा इतका चालू आहे की माझा फोन सुद्धा राहत नाही. तर मी आता हातात धरूनच शूटिंग करते. आणि झाला, खूप एन्जॉय केलं. अलिबाग खूप सुंदर आहे. आता निरोपाची वेळ आली, पण निघावंसं वाटत नाही आहे. मागे हॉर्न वाजत होता म्हणून मी व्हिडिओ कट केला. तर मग तेच म्हटलं, निरोपाची वेळ आलेली आहे आणि सुंदर आहे अलिबाग. म्हणजे पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. आणि बघितलं, भरपूर बघितलं. बिर्ला मंदिर बघितलं, काशीद बीच बघितला, आता जंजिरा किल्ला बघितला. तोहीसुद्धा खूप सुंदर आहे. आणि सगळे एन्जॉय करताय. तर आता पप्पा येत आहे. ते बाकीचे पाण्यात अजूनसुद्धा खेळत आहे. त्यांचं मन काही भरलेलं नाही आहे. पण आता निघायची वेळ आलेली आहे. तर मग आता निघू थोड्याच वेळाने आणि बघू आता घरी जाऊ, चेंज करू आणि मग अलिबागलासुद्धा लवकरच निरोप देऊ. आणि मग पुन्हा भेटू तुम्हाला असेच छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहत राहा. माझे व्हिडिओ बघणारे आणि ब्लॉग बघणारे जर नवीन असतील, तुम्ही चॅनलवर नवीन आले असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. मी असेच छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येत असते. तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.